ठीक आहे. थोडंसं कोणाला पीई साईडला एंट्री प्लॅन करायची असेल, ओव्हरऑल मार्केट 800च्या आसपास आहे सध्या तरी. थोडंसं इथे रेजिस्टन्स घ्यायला पाहिजे. बँक निफ्टी थोडंसं पॉझिटिव्ह असल्यामुळे निफ्टी थोडंसं अप ट्रेंडमध्ये चाललंय, परंतु बाकीच्या गोष्टी पाहता आपल्याला असं वाटत नाही की मार्केटमध्ये खूप अप ट्रेंड यायला पाहिजे. बघा, मार्केट जरी वर आलं, निफ्टीमध्ये तेवढे पोटेन्शियल नाही आहेत. आपल्याला वेट अँड वॉच करावा लागेल. निफ्टीमध्ये ब्रेक करण्यासाठी थोडासा टाइम द्यावा लागेल. लगेच मार्केटमध्ये निफ्टी ब्रेक करेल अपसाईडचे ट्रेंड असं नाहीये. थोडंसं पीई साईडला मार्केट. निफ्टीला जराशे रिस्ट्रिक्शन्स आहेत वर. बँक निफ्टीला विशेष काही नाहीये. बँक निफ्टी 50,500च्या आसपास जाऊन परत थोडंसं खाली आलेलं आहे. निघालेलं आहे थोडंसं अप साईडला. पी साईडला कोणाला एंट्री घ्यायची असेल तर सेफ एंट्री 160च्या वर जाईल, आणि थोडीशी रिस्क एंट्री 152 रुपयांच्या वर प्लॅन करायची असेल तर करू शकतो. स्टॉप लॉस तुम्हाला कमीत कमी 135चा मेंटेन करावा लागेल आपल्याला. आपण जसं प्रिडिक्ट केलं होतं त्या प्रकारे मार्केट तरी जाताना पाहायला मिळतं. तो आपण एक डेटा अनालिसिस केल्यानंतर लक्षात आलं होतं की नाही, मार्केटमध्ये वर सेलर्स बसलेले तेवढ्या इझिली मार्केटला साईडला जाऊ देणार नाहीत. इथे जरासं निफ्टीला पुन्हा एकदा 50च्या आसपास आल्यानंतर मगाशी इथूनच बाउन्स बॅक केलं होतं निफ्टीने 23,750, आणि आता इथूनच थोडंसं बाउन्स बॅक करते, परंतु लेट्स सी सस्टेन होतीये की नाही. सध्या तरी बँक निफ्टीला पॉझिटिव्ह म्हणता येईल, परंतु निफ्टी विशेष काय पॉझिटिव्ह आहे असं नाही. 50,500च्या आसपास जाऊन रिटर्न येताना पाहायला मिळते. आता जर इथून 400ची लेवल ब्रेक होत असेल, इथे जर 400च्या खाली लेवल प्रोबॅबिलिटी राहील सुद्धा की ब्रेक होईल. 175 पर्यंत मार्केट गेलेलं आहे पुन्हा एकदा.